रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलेची छेड काढणाऱ्या 3 तरुणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या 2 तासात जेरबंद केलाय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींच्या तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। पोलीस हवालदार महेश साळुंके व पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी अवघ्या 2 तासात आरोपींची नावे निष्पन्न केली। दरम्यान आरोपी तपोवन आडगाव परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपोवन पंपिंग स्टेशन परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सतीश लक्ष्मण वाघमारे वय वर्ष 20 राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर, तुषार बाळू साळवे वय वर्ष 19 राहणार रुक्मिणीनगर जेल रोड आणि ओम कृष्णा भांगरे वय वर्ष 21 राहणार कहांडोळपाडा पेठ अशी आहे। चौकशी दरम्यान तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, किरण शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास चव्हाण तसेच महेश साळुंके, प्रदीप मस्ते, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, नाझीम पठाण, गोरक्ष साबळे, मुक्तार शेख, आप्पा पांडवळ व इतर पथकाने केली आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।